धन्यवाद. उत्कर्ष वडील यांचा आवाज आपण ऐकत होता. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित वैतरणा प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक महिला वर्गाचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. एकापेक्षा एक सरस सामना. उत्कर्ष ज्यावेळेला इनिंग चालू होण्याच्या अगोदर मी म्हटलं होतं की जो बाप्पासाई टीम आहे ना त्यांना तुम्ही 60च्या आत जर टार्गेट सेट केलं ना तर ते टार्गेटचा पाठलाग करणार आणि तेच केलं होतं. कारण ती ताकद आहे, त्यांची ताकद आहे. आता दोन संघ एकमेकांसमोर आहेत. एक आहे रॉयल स्ट्रायकरचा संघ, रॉयल संघ जो 7999 आहे आणि त्यांच्या समोर आता वीर योद्धा जो मैदानावरती दाखल झालाय. आणि दोन्ही टीमसाठी जर या लीग मध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं तर इथे जिंकावं लागणार आहे. मॅचला होते सुरुवात. पंच 1 मिनिट फक्त थांबा, कारण दोन्ही संघांना विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू आपला नाही आहे. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही आहे. बघा एकच सूचना आपल्याला वारंवार करावी लागते, त्याकरता लक्ष द्या की आपला एक्स्ट्रा खेळाडू आपला प्रतिनिधी जो आपल्या खेळाडूंना नावाने ओळखेल असा खेळाडू आपण एक्स्ट्रा खेळाडू बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवा, जेणेकरून नावं व्यवस्थित कळतील. उत्कर्ष पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जॉईंट झालेत. मॅचला होईल सुरुवात. पंच रेडी आहेत. उत्कर्ष आमच्या जोडीनं जॉईंट होत आहेत. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात होत आहे सर. इथे पहिला बॉल, पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळायचा होता प्रयत्न, परंतु बॉलनं बऱ्याच आतमध्ये वळण घेतलं. त्या अनुषंगाने तो फटका कठीण राहिला वैभवसाठी. डॉट बॉलनं सुरुवात. येणाऱ्या काळात याच पद्धतीचे जर डॉट बॉल आले, पॉवर प्ले जर गोलंदाजी करणाऱ्या नावी राहिलं तर मग ते थोडंसं कठीण होतं शेवटच्या 3 षटकांमध्ये धावा करणं. आता एकमेकांसमोर जे दोन खेळाडू आहेत ना, अविनाश आणि खास करून वैभव. बघा वैभव या संपूर्ण स्पर्धेमध्ये साजेशी कामगिरी करू शकला नाहीये, पण हा मॅच आहे पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये येण्यासाठी किंवा ज्या कुतीचा ज्या क्लासचा फलंदाज तो आहे ना, तो त्याचा क्लास दाखवण्याची ही त्याला संधी आहे. दुसऱ्या बाजूला अविनाश पहिल्या एका सामन्यामध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं, चांगली गोलंदाजी, पण त्यानंतर थोडीशी लय गमावली होती ती वीर युद्धाकडनं खेळताना. त्याच्यामुळे दोन्ही खेळाडूंना आपला परफॉर्मन्स इथे योग्य द्यायचं आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं की तुमचा परफॉर्मन्स योग्य देणं आहे. या वेळेला क्रॉस बॅटनं बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. वाईडिश कॉर्नर मधून फील्ड करतील आणि या एका धावेनं तिसऱ्या चेंडूवरती संघाचं खातं खोललं जातं. पहिली इनिंग आहे रॉयल स्ट्रायकर्स 7999 हा संघ आपल्याला बघायला मिळतो बॅटिंग करताना. आणि वीर योद्धाच तलावपाडा योद्धा आहेत, सध्या फाईट करतात, झुंज देतात प्रतिस्पर्धी संघाला. परंतु एका बाजूला रॉयल स्ट्रायकर्स जे चांगली स्ट्राईक योग्य वेळेत करू शकतात. यांचा मॅच चालू आहे सर. 3 बॉलचा खेळ झाला. 1 रन धावफलकावरती आहे. त्याचं काय झालं माहिती आता त्यांचा तो नंबर आहे 7999 म्हणजे 9-27 आणि 7-34 त्याच्यावरती जात नाही येतो गाडा, त्याच्यावरती न्यायचा आहे. त्या 34च्या अगोदर 68 करायचं आहे. 68 तुम्हाला तिथे करायचं आहे, तर त्या धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्ध्यावरती दबाव. आपण का सांगतोय, कारण एखादी स्पर्धा एखादी लीग असते ना, काही खेळाडू आयकॉन असतात, पण आयकॉन खेळाडू जर अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही करू शकला तर टीमची परिस्थिती पॉईंट टेबलमध्ये बॉटमला असते. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय 4 बॉल 1 रन. या वेळेला बॉलचं वेट केलं, परंतु जेवढं कनेक्शन प्रॉमिसिंग असायला हवं होतं ते नाही झालं. बॉल थोडासा वरच गेला, लांबी कमी राहिली आणि खऱ्या अर्थानं इथे आपण पाहताय फलंदाज बाद होत असताना गॉन. वैभव बाद झाले. ज्या वैभवावरती चर्चा करत होतं की अपेक्षेप्रमाणे खेळ नाही होऊ शकलायत, नाही रितेश बाद झालेत. रितेश बाद झाले तिथे या सामन्यामध्ये. वैभववरती आपण का चर्चा करतोय, कारण जसं मी उल्लेख केला होता आयकॉन खेळाडूचा. पहिला आपण रिप्ले पाहूया. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता, लेग कटरचा चेंडू होता, फटका खेळायचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपच्या बाहेर नाही चेंडूला खेळलं होतं. डीप वरती क्षेत्ररक्षक होते, एक चांगला जेल टिपला गेला. ज्या वेळेला ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही येता ना, त्यावेळेला जबाबदारी फार मोठी असते. तुमच्या अवतीभोवती तो संघ फिरत असतो, बाकीचे 2-3 खेळाडू असतात, पण तुमची कामगिरी जर नाही चांगली झाली तर त्याचा दबाव उर्वरित खेळाडूंकडे येतोय. तर ते प्रयत्न जरूर करतात, पण जो एक टच द्यायचा आहे ना, जो स्टार्ट द्यायचा आहे तो कदाचित या सामन्यामध्ये देणं अभिप्रेत आहे या टीमला. टॉस्ट ऑफ डिलिव्हरी हाताळली गेली होती. पुढचा पाय थोडासा स्क्वेअर लेगच्या बाजूने गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना सुधीर आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ ॲज युजल अविनाशनं सुंदर षटक हाताळले. फक्त एक धाव. बघा टॉस्ट ऑफ डिलिव्हरी होती, फ्लॅटेड डिलिव्हरी होती, लेग ब्रेकचा मारा केला गेला होता. एक रिस्ट स्पिनर जो असतो ना, तो रिस्ट स्पिनर आपण पाहिला होता. अविनाश पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 1. म्हणून मी त्या गोष्टीवरती गेलो होतो की लीग स्टेज आणि आयकॉन यांची भूमिका फार महत्वाची असते.
अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. सध्या जर आपण तपासून पाहिलं ना, तर तुमचा आयकॉन आहे त्याला चालणं मस्ट आहे. तुम्ही उल्लेख केला की सभोवताली 3-4 प्लेयर असतात, परंतु इम्पॅक्टफुल प्लेयर तुमचा आयकॉन असतो. जर तो नाही चालला तर मग थोडंसं अंडर प्रेशर राहतो संघ आणि त्याचा फरक गुणतालिकेवरती. अगदी योग्य. सध्या आपण पाहू शकाल सर, 1 रनचा खेळ झाला, 1 विकेट देखील बाद झाला. पहिलं षटक संपूर्ण डॉमिनेट. बॅटिंग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघावरती हावी होणारा संघ बघायला मिळाला वीर योद्धाच, ज्यांनी सुरुवात पॉवर प्ले मध्ये अगदी तगडी केली. जिथे आपण पाहता धावांना अंकुश लावलं, महत्वाचा मोहरा गारद केला. या अनेक गोष्टींचा आपण एक मध्ये खूप चांगला कॉम्बिनेशन पाहिलं. गोलंदाजी, प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन, या सगळ्या गोष्टी घेऊन आले होते पहिले गोलंदाज. आणि त्याचा परिणाम काय होतो, जसं तुम्ही उल्लेख केला ना, की मग काय होतं म्हणजे मोराल थोडासा खाली जातो, खांदे थोडेसे झुकतात, मनोबल थोडंसं ढासळतं आणि त्या ढासळलेल्या मनोबलातनं तुम्ही जिंकू शकत नाही. जसं कहते ना म्हणजे मैदान से हारा हुआ तो आदमी जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ कभी नाही जिंकता है. त्यातलं मनातनं तो मनोबल थोडंसं ढासळू देऊ नका. ही स्पर्धा आहे, तुम्ही कधीही कमबॅक करू शकता, पण योग्य वेळेला जर नाही आला तर ही स्पर्धा तुम्हाला विसरण्यासारखी असणार आहे. अगदी बरोबर. गोलंदाज तयार. भौतिक या वळला जो तुम्ही उल्लेख केला की मनोबल ढासळू देऊ नका, तुमचे शब्द कानावरती घेतले, मोठ्या फटक्याला निमंत्रण दिलं. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला मोठा धमाका, आलाय षटकार. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावा. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावाचा. आणि मी काय म्हटलं, कारण आता काय झालंय का, डेब्रिज प्रत्येक ठिकाणी असतं, म्हणजे ढासळलेल्या घराच्या पिठा पण कोण सोडत नाही, तो डेब्रिजचा वापर होतो. मग काय होतं, फक्त भरणी करण्याच्या कामाला येतात. एकदा का तुम्ही ढासळलं, एकदा का खाली पडलं, मग उठणं थोडंसं कठीण असतं. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. हा फटका खेळलाय, वैभव पुन्हा एकदा सुरामध्ये आलाय. चेंडू जातोय दबा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फीड केलं जाईल. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण थ्रो आलाय. कारण काय माहिती का, जमाना पण असा आहे ना का खाली पडलेल्या माणसाला कोण उचलणार नाही. एक वेळ खाली पडलेला पैसा उचलतील, पण माणसाला नाही उचलणार. त्याकरता खाली पडून देऊ नका, स्वतःला ढासळू देऊ नका. धावा आहेत धाबल कवरती, 1 गडी बाद 8. खूप छान, खूप छान. तुम्ही जो उल्लेख केला की आजचा जमाना खूप वेगळा आहे. खाली पडलेल्या माणसाला कोणी वर उचलायला तयार नसतं, म्हणून तुम्हालाच तुमचे मार्ग शोधावे लागतात वर जाण्याचे. आणि सध्या जे वैभव आहेत ना, त्यांना शोधावं लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. 8 रन धावफलकावरती आहेत, 1 गडी बाद झाला आणि भौतिक यांच्या विपक्षात एक षटकार देखील आलाय. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. वाईट बॉल. जो एक षटकार आला त्याचं थोडंसं माइंड मध्ये राहिलं की माझ्या अगेन्स्ट एक षटकार आला, त्या अनुषंगानं वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. खूपच बाहेर त्या बॉलला वाईट घोषित केले पंचांनी. जास्त बाहेर जास्त. आणि तो का आला, कारण तो जो जोर लावला ना, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, चेंडू जेव्हा हाताळायचा होता तेव्हा ती दिशा भरकडलेली होती. एक वेग द्यायचा होता स्पीड जनरेट करताना, मात्र दिशा भरकडली होती. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा भौतिक आहेत, जे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर जागा बनवली, स्क्वेअर कट केला. कट स्क्वेअर कटचा दणदणीत खणखणीत चौकार. खूप जबरदस्त फटका. अगदी केविन पीटरसन यांची आठवण झाली, अजिंक्य रहाणे यांची आठवण झाली, सेहवागची आठवण झाली. काय फटका खेळला शेवटपर्यंत, अगदी डोळ्याच्या खाली त्या बॉलला खेळलं, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तदनंतर स्क्वेअर कट. खूप चांगला स्ट्रोक. 4 रन तिथे देखील मिळाले. 3 बॉलचा खेळ झाला, 13 रन धावफलकावरती. पुढचा बॉल भौतिक यांचा. यस, हे चेंडू तुमच्याकडे असायला हवे. जिथे फलंदाज वेग अपेक्षित होता त्याला, परंतु गोलंदाजानं तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड रीड केलं फलंदाजाचं माइंड की कुठल्या फटक्यासाठी येणार आहेत, काय त्यांची बॅटिंग पोझिशन असणार आहे. त्या अनुषंगानं बॉलची हाताळण केली, वेग कमी केला, डॉट बॉल आलाय. मागचे 2-3 चेंडू ते थोड्याशा बाहेरच्या दिशेनं काढतो, या चेंडूला हात आणलं. बघा, हे सगळं करायचं आहे तुम्हाला. तुमच्यामध्ये जी क्षमता आहे की कदाचित तुमच्यामध्ये ती विविधतेनं चेंडू हाताळण्याची जी कला आहे ना, ती ते सादर करायची आहेत. भौतिकच्या या षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकर याला सुधीरनं फटका जरूर खेळाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं उडी जाय, उडी गालागात चेंडू सीमारेषा पार. VGPL चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पहिल्या षटकात 1 रन होते, या षटकात 5 बॉलमध्ये 16. जरी पॉवर प्लेचं पहिलं षटक रॉयल स्ट्रायकर्सच्या अगेन्स्ट राहिलं, दुसऱ्या षटकात त्यांनी पुनरागमन केलं.
योग्य वेळेत तुम्हाला रिटर्न देखील यायचं असतं आणि ते त्यांनी आता योग्य ट्रॅकवरती त्यांची गाडी आणलंय. महत्वाचं असेल हाई बॉल. या बॉलवरती जर एक चौकार आला 20 आला द्याक राहतील. पुढचा बॉल चांगला बॉल, चांगला चेंडू इथे हाताळला. चेंडू पडल्यानंतर मध्ये येणारा राहिला. 2 षटकांचा खेळ इथे परिपूर्ण होतो आणि 2 षटकांचा खेळ जर तपासून पाहिला तर 17 रन. खूप चांगला बॉल. थोडासा स्लॉटमध्येच होता परंतु वेग जास्त होता, त्या अनुषंगानं नाही कनेक्शन करता आलं. तुकाराम सर, पॉवर प्ले इथे तुम्ही म्हणेन की कुणाच्या नावी असेल? पहिलं षटक केलं ते फिल्डिंग करणाऱ्या वीर योद्धाच्या नावावरती आणि आता मात्र बॅटिंग करताना टीम रॉयल स्ट्रायकरनं जी आता 16 मधली इमारत उभी केली. पहिलं काय झालंय, तो थोडासा 1 मधली तो स्लमचा एरिया असतो ना, त्या ठिकाणी होतं आणि आता 16 मधली इमारत जी आता इथे उभी केलेली आहेत. वसई विरार ज्यावेळेला महानगरपालिका आली तेव्हा ते आल्या 16 मधली, 15 मधली, 23 मधली. पण काही ठिकाणी काय माहितीये का, काही ठिकाणी अजून जुना तो डीपी प्लॅन आहे. तिथे 0.3चा एपेस आहे. तिथे ग्राउंड प्लस 2च्या वरती परमिशन नाहीये. कदाचित तो एरिया असेल. इथे फक्त ग्राउंड प्लस 1ची जी होती ना परमिशन. धावा धापलकावरती येते 17 रन धावफलकावरती. गोलंदाज तयार होतील तिसऱ्या षटकात. या वेळेला चांगला बॉल, थोडीशी कन्व्हिन्सिंग लाईन की या बॉलवरती तुम्हाला मोठा फटका घेण्याची लालच दिली आणि तदनंतर त्या बॉलनं काटा बदलला, डॉट बॉल आलाय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला बघा, टॉस्टअप डिलेवरती काटा बदलला. फक्त आता अविनाश विचार करतोय, भाई गेन गई तो का असे गई. चेंडू गेला तरी कुठून गेला, कारण इतका चांगला चेंडू त्याने हाताळला होता. बीट केला होता त्या एअरमध्ये, त्या हवेमध्ये, त्या फ्लॅटेड डिलिव्हरीमध्ये बीट केलं गेलं होतं. खास करून वैभव सारख्या फलंदाजाला. हा वेगवान चेंडू पाठीमागे गेला आणि खेचून पुलचा फटका खेळलाय. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. अरे दादा सुप्पला शॉट तू काय शिकला? भारी सुप्पा सारखा यलपाटला. राहुल थँक्यू. मागे तुम्ही टॉस्टॉप डिलिव्हर त्याला हा थोडासा आपण बघितलं क्विकर डिलिव्हर होता. क्विकर डिलिव्हर होता पण त्या फटक्यासाठी रेडी होते. बॅकफुटला गेला, पोझिशन मध्ये आलं, क्रीजचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 23 लॉस ऑफ 1 विकेट्स. 23 धावा. इथून जर आपण पाहिलं सुरुवातीला धावसंख्यांचा थोडीशी टंचाई होती. दुसऱ्या षटकात धावा आल्या. तिसऱ्या षटकाला देखील मोठं षटक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे फलंदाजांचा. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू. लेग ब्रेक टाकतात आणि तदनंतर गुड लाईनला जी पिचिंग असायला हवी. लेग ब्रेक गोलंदाजी प्रामुख्याने जी लाईन असते ना, ऑफ स्टम्प्स आणि लेग स्टम्पच्या अगदी मधोमध तिथून बॉलला वळण द्यायचं, ही योग्य लाईन आहे. चांगली गोलंदाजी. लाईन आणि लेंथ ते गेले दोन्ही गोष्टी. जसं तुम्ही विश्लेषण केलं होतं, लाईन अँड लेंथ योग्य मेंटेन ठेवायची आहे. आणि या लाईन वरती वारंवार बीट केले त्यानं, परेशान केले. इतकं सरळ चाललेलं असताना तो एक चेंडू जो हाताळला ना, त्याच्यावरती षटकार आला होता. आता पुन्हा एकदा त्या लाईननं थोडंसं परेशान केले, अडचणीत आणले ते वैभवला. चांगली गोलंदाजी. विनाशनं एक षटकार आला, हरकत नाही, मी 3 बॉल डॉट देखील फेकलेत, म्हणजे कव्हर केलं त्या षटकाराला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. काय चाललंय, डायरेक्ट हिट. पंचांकडे मागणी. तिथे मात्र आपण पाहतात पंचांनी सांगितलं नॉट आउट, म्हणजे लेग बाईटचे संकेत पंच दर्शवतात. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने तुकाराम सर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. या षटकात धावा थोड्या कमी आल्या. आणि एक सरप्राइझिंग डिलिव्हरी मध्ये मध्ये थोडंसं हाताळतात. आपण जसा टॉस्टॉप डिलिव्हरीचा उल्लेख करतोय, एक क्विकर वन जर लेग स्पिनरचा थोडासा फ्लिपर असतो ना, त्या फ्लिपर प्रमाणे हा चेंडू हाताळला गेला होता. 2.5 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 1 गडी बाद 24. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू स्ट्रायकरला सुधीर, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिलाय. सुरुवात त्यांनी केली होती, चौकार त्यांनी टोकला होता, ते आता स्ट्रायकर येणार. पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट. बीट केला गेला. चांगली गोलंदाजी अविनाशनं हाताळल्यात. पहिले 1 धावांचं षटक, हे 7 धावांचं षटक. 2 षटकांचा स्पेल त्यांनी हाताळलेला आहे आणि या 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना 8च्या सरासरीनं धावा धापलकावरती आहे. रॉयल स्ट्रायकर 799च्या 24. संघ या 2 संघांदरम्यान होईल यानंतरचा सामना. वाघोबा पाटीलपाडा आणि प्रताप ट्रान्सपोर्ट्स 9282 खार्डी. 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावाचा खेळ चालू झाला जिथे वीर योद्धा तलावपाडानं तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा त्यांचे महत्वाचे गोलंदाज वापरले, जे प्रामुख्यानं पहिलं षटक हाताळलं आणि त्या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी, अर्थात अविनाश. आता 4थं षटक. स्लॉगला सुरुवात होते आणि स्लॉग षटकामध्ये गोलंदाजीवरती आक्रमण होईल का,
वैभवनं चेंडू तर खेळले बरेच, धावसंख्या 10 बॉलमध्ये ते 14 रन वरती आहेत. उत्कृष्ट. एक मिनिट सर, थांबेल. बाहेर काय तर डिस्टर्बन्स आहे का थोडस? लाईट लाईट ओके. तोही आलाय, लाईट घेऊन आलाय, तोही एन्जॉय करतोय. थोडस बाजूला व्हा लाईटचं. चला मॅच ऑन होते. गोलंदाज आदित्य आलेत. या वेळेला बॅट चिकट आणि आपण पाहतात शॉट फाईन लेगचे खेळाडू. डायरेक्ट हिट तर जरूर झाल्या. आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. डीबीएनच्या टीमला पुन्हा एकदा बिझी करतील प्रवीण पाटील असतील तिथे आणि तिसरे पंच दर्शवतील नितेश कदम सर की काय चाललंय. मैदानाच्या आतमध्ये रनआउटची दाट संधी. ज्या वेळेला हिट लागला त्यावेळेला खूप कॉन्फिडन्स आवाज झाला, म्हणजे त्यांना माहिती आहे की ऑलमोस्ट इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. आणि दुसऱ्या बाजूला सुधीरच्या चेहऱ्यावरती ते टेन्शन दिसते, कारण त्यांनाही माहिती आहे की काहीतरी थोडंसं कमी राहिले, शॉर्ट राहिले आणि तेच तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत की ते काय घडलंय आणि घडल्यापेक्षा कोणासाठी बिघडलंय. आता रॉयल स्ट्रायकरसाठी ते घडले, चांगले घडले, बिघडले की आता वीर योद्धा देखील ते पाहण्याचा प्रयत्न करत. धावा धावफलकावरती येते 24. आपण चर्चा करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं जी संधी तुम्हाला मिळाली आहे आणि त्याकरता काही खेळाडूने आपण यानंतर पाहणार आहोत की टॉप विकेट टेकिंग असतील, रन स्कोरर असतील, ते कोण आहेत जे आता ते ऑरेंज कॅप, पर्पल कॅप जसं आपण सांगतो ना त्या लिस्टमध्ये थोडेसे पुढे आहेत. ते आपण पाहूया. आता तुर्तास पंच पाहतात रिप्ले. डायरेक्ट हिट झालाय त्यावेळेला बॅट कुठे आहे? बॅट हवेमध्ये आहे का तेच पंच पाहतात आणि पंचाने सांगितलं यस इट्स OUT आउट. इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होतात. डीबीएनच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल मॅचेस आपण पाहतो ना तिथे खूप कॅमेरे असतात. इथे 2 कॅमेऱ्यांनी देखील आपण पाहतात डीबीएन तुमच्या समोर जे काही पोहोचवतं ना खूप वेगळं असतं. अशा बऱ्याच स्पर्धा आहेत जिथे डीबीएनला निमंत्रण दिलं जातं. क्वालिटी मॅटर करते. अनेक लाईव्ह आहेत. मी म्हणेन की 2-2 गावं सोडली ना की खूप चॅनल तयार झालेत, परंतु क्वालिटीमध्ये, क्लिअरिटीमध्ये आणि क्लीननेस जो आहे ना तो डीबीएनकडे आहे. प्रवीण पाटील यांच्या टीमला सलाम आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ही एक सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेला कव्हर करते. तिसऱ्या रजनीमध्ये जबरदस्त कामगिरी. 24 वरती 2 धक्के लागलेत. षटक क्रमांक 4ला देखील सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती रनआउट देखील झालेत. रनआउट झालं आणि एका गोष्टीचं आश्चर्य आम्हालाही वाटलं ज्यावेळेला रनआउट झालं त्यावरती येऊया. नवीन फलंदाज अमित. हेलिकॉप्टरचा स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, बॉटमहँडचा वापर जोर झालाय जोपर्यंत आता योग्य वेळेला. आता जो वैभवने कॉल केला ना ते पहिल्या चेंडूवरती मी मिस केलं होतं. तुम्ही प्रमुख फलंदाज आहेत. झेल सुटला होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला नॉनस्ट्रायकिंगचा फलंदाज धावत झाला, पण तुम्ही स्ट्राईक पासून लांब गेला होता. धावा धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. इथून 10 बॉल आहेत. वेळ गेलेली नाही. योग्य वेळेत जर धावांचा आलेख वाढवता आला तर तो तुमच्यासाठी खूप चांगला राहील. थोडंसं लेझी घेतलं फिल्डिंगला, परंतु फेकी वेगाने येऊन फायदा नाही. ॲक्युरेट येणं गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती ते 2 आकार घेईल तुकाराम सर. 27. इथून 9 बॉल आहेत. 9 मध्ये किमान मी सांगेन की 50ला टच व्हावं तुम्ही तर मजा येईल. पण 50ला टच होताना आपण जर सांगितलं तर एक गोष्ट मी सांगेल, पण जाऊया थोडासा मॅच ऑनगोईंग आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद 27 धावा. एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला अमित. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. स्लाइस करायचं होतं चेंडूला, बॅटच्या मधोमध येत नाही. जोपर्यंत पॉईंट रिझर्व मध्ये फील्ड केलं गेलं या चेंडूला 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला 28. 28 धावा. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 28 धावा. 28 वरती 2 गडी बाद झाले. तिथून गोलंदाज आदित्य 4 बॉलमध्ये ज्याने इथे 4 रन दिलेत. स्लॉग मध्ये ज्यावेळेला तुम्ही येताना त्यावेळेला ही गोलंदाजी खूप पूरक राहते संघासाठी. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन. बॅटचा ब्लेड अगोदर बंद झाला, बॉलनं उंची गाठली आणि शेवटच्या क्षणाला प्रत्येकाला वाटलं कॅच कॅरी झाला आणि क्षेत्ररक्षकाने सांगितलं मोये कॅच ड्रॉप झालाय, कॅच सुटलाय. धावसंख्या इथे 1 नाकार 29. बघा असा टीमला थोडंसं कठीण असतं शेवटपर्यंत चेंडूला पाहणं, निहाळणं. कारण एक वेळा काय माहिती का, आपल्या डोळ्याची पापणी बंद होते. एकदा बंद होते पुन्हा उघडते, पण ज्या वेळेला उघडते ना त्यावेळेला पण बॉल बघायचा असतो. कदाचित तो अविनाशनं तो मिस केला चेंडू. ज्यावेळेला डोळ्याची पापणी बंद झाली पुन्हा एकदा उघडली ना त्याच्यामध्ये तो चेंडू आहे ना तो त्याने मिस केला होता. हा बॉटमहँडचा वापर केला होता, टॉपेज लागला होता, बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. त्याच्यामुळे काय झालं, तो हातालाही लागला नाही, चेंडू त्यांच्या हातालाही लागला नाहीये असा हा झेल सुटलाय. वेगवान मारा करतात आदित्य.
या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती येत्या 29-29. पुढचा सामना वाघोबा पाटीलपाडा प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी. 2 टीम कॅप्टन. चला आपण टॉस का बॉसच्या दिशेने येऊन थांबायचं आहे कारण त्याच्याकरता वेळ जातो. त्याकरता दोन्ही टीम कॅप्टन वाघोबा पाटीलपाडा आणि प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी आपण तिथे पोहोचायचंय. उत्कर्ष आहेत आमच्या जोडीनं. आपण जे प्रेडिक्ट करत होतं 50 बनणार 60 बनणार, पण आता तुर्तास गाडी त्या 29 वरती थांबलेली आहेत आणि शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हरकत नाही. आता 6 बॉल आहेत तुमच्याकडे. जे 50 आपण बघत होतो ना, नाही झाले हरकत नाही. तुम्ही लढण्यासाठी पूरक धावा 45 पर्यंत तरी या आणि तदनंतर जर गोलंदाजी तुम्ही तिकट हाताळली मॅच पर्यंत शेवटपर्यंत लढण्याची धमक तुम्ही देखील राखू शकता. परंतु त्या धावा लढण्यासाठी हे मैदान आपण पाहतात आज खूप षटकार खूप लांब लांब जातात. त्यासाठी 5 षटक किमान 45-50 एक चांगली सन्मानजनक टोटल उभी होऊ शकते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 रन आतापर्यंत 2 धक्के बघा. 10 रन जर इथून पुढे आले 39 होतील. 8 रन आले 37 होतील. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल वीर योद्धा तलावपाडानं सुरुवातीपासून बॉलिंगचा जो त्यांचा परफॉर्मन्स राहिला ना, दुसरं षटक जरूर मागे आलं परंतु तदनंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मागे काय झालं याला महत्व न देता नाविन्यपूर्ण येणारी षटक आम्ही चांगला हाताळू ज्या पद्धतीने त्यांनी खेळ देखील केलाय. आणि याचा अर्थ काय माहिती का, त्यांनी जो एकदा लय सापडली सूर सापडली किंवा मॅचवरचा जो नियंत्रण आहे ना ते हळू दिलं नाही. वीर योद्धाचे ते खासियत राहिलेली आहेत कारण त्यांना माहिती आहे हा सामना असा आहे ना की इथे तुम्ही जर जिंकला तर थोडी धाकधूक थोडीशी आपली या स्पर्धेमधलं आव्हान आहे ना ते कायम राहील. इथे जर पराभव झाला तर परतीचा मार्ग पत्करावा लागणार आहे. 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये आतापर्यंत जर धावा आल्या तर एका दुसऱ्या इनिंगमध्ये लढण्यासाठी तुम्ही 45-50 केले हे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देणारा राहील. परंतु धावांचा जर हा ग्राफ थोडासा कमीच राहिला तर मग येणाऱ्या काळात प्रतिस्पर्धी संघ आहे तो अगदी एका वेगळ्या विश्वासानं आत्मविश्वासानं दाखवलं होईल की आपल्याकडे 30 बॉलचा खेळ आहे आणि या 30 बॉलमध्ये आपण खऱ्या अर्थानं जे माफक टार्गेट आहे ते चेज होण्याची त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल. म्हणून हे 6 बॉल अत्यंत महत्त्वाचे. येणाऱ्या काळात या 6 बॉलचा खेळ कसा होईल, काय होईल, काय बिघडेल. प्रोजेक्टचा स्कोर पाहिला तर जसं मी उल्लेख केला होता त्या 7999चा त्याच्या जवळ दिसतोय. सूरज गोलंदाजीसाठी सज्ज होतं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रेडी होतंय आणि आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 10 बनतील 15 बनतील. अपेक्षा जास्त आहेत पण बघूया किती जास्त. एका बाजूला अमित आहे जो स्ट्रायकरला सज्ज आहे. यस, अमित आणि वैभव आणि त्यांच्या विपक्षात गोलंदाज सूरज जे संघाचे स्पेशल असतात शेवटचं षटक हाताळण्यासाठी. बघा या वळला बेल्सला निश्चित स्वरूपात ब्रेक केलं. फलंदाज इथे बाद. मागचा दरवाजा उघडा राहिला. शिरकाव केलाय गोलंदाजानं. गॉन. भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. घेतले बा जसं तुम्ही उल्लेख केला मागच्या दरवाजानं तिथून घेतलं होतं आणि मागचा दरवाजा म्हणजे त्याला कडी नाही तो नुसता उघडा ठेवला होता आणि त्याच्यावरती हिट करायचं होतं. या चेंडूला शफल केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल केलं होतं. जसं म्हणतात ना गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे ना तो माहिती पाहिजे, तसं फलंदाजाला शफल केल्यानंतर आपला तो लेग स्टंप कुठे तो माहिती पाहिजे. तो नाही माहिती होता आणि सरळ यस्टनवरती हा चेंडू आदळलाय आणि विकेट जो थोडासा आपण सुरुवातीपासून अडकळीत डळमळीत प्रवास चाललाय ना तो रॉयल स्ट्रायकर 7999चा तो तसा तर लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच इशारा करतात वाईट बॉलनं. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल तो 30-30. 30 धावा धावफलकावरती आहेत. इथून 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये 2 मोठे फटके 45 पर्यंत नेईल. 4 मध्ये 3 मोठे फटके 48-49 पर्यंत नेईल. पाहूया काय होतंय. बॅटची कड एका हातानं बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा. इथे सिंगलच मिळते. जे मोठे फटके आपण उल्लेख करतोय ना ते मोठे फटक्यांना टाळं लावलंय. चावी शोधणारा फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला नाही. चारी बाजून जसं तुम्ही उल्लेख केला होता थोडंसं लॉक लावले आणि पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. ती संधी देत नाही. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 31-31. मोठा फटक्याच्या शोधात होते वैभव आहे. सुरुवातीपासून हाच फटका शोधत होते. लॉंग ऑन सीमारेषा पार. BJPL षटकार. थँक्यू सो मच.
लेट आलाय परंतु ग्रेट आलाय. समोरच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय जिथे 37 धावा. आता इथून 2 बॉल आहेत. वैभव लेट टच मध्ये आलेत परंतु आलेत आणि आता या 2 बॉलवरती तीच कामगिरी महत्वाची राहील. याही वेळेला बॉलला बऱ्याच काळ हवेत खेळलाय. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहेत त्यांनी मात्र बॉलला सोडलं. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी देखील विशेषतः आली नाही. आता रनआउट मध्ये फलंदाज झालेत बाद. धावसंख्या 1 जरूर आकार घेईल. 38 लॉस ऑफ 4 विकेट्स. थँक्यू. बघा भावेश बाद झाले. फक्त एका गोष्टीचा आश्चर्य वाटला. आपण वैभववरती चर्चा करतो. स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवायचे, स्ट्राईक त्यांना राखायचे आहेत. मग इतक्या वर चेंडू गेल्यानंतर दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करताना भावेश का धावले नाही हा प्रश्न आहे. एक धाव महत्वाची आहे, एक रन महत्वाचे आहेत. एक रन विजय पराभवामधला कळीचा मुद्दा ठरलेत. त्यावेळेला भाईचा आपको धोडणा था. तुम्हाला धावायचंच होतं. तुम्ही नॉनस्ट्राईक एंडला होता. नॉनस्ट्राईक एंडनं वेगानं स्ट्रायकरचा फलंदाज पोचला होता. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाराचा बाहेर पण शफल करून खेळलं गेलं होतं. त्याकरता पंचांनी पाहिलं, न्यायालय आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके, इट्स लीगल डिलिव्हरी. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा 38 आहेत. सुरुवातीला मी म्हटलं होतं 7,999 आहे. 9 त्रिक 27 आणि 7 34 होतील. 34 पेक्षा 4 जास्त झाल्यात. धावा झाल्या धापलकावरती 38 39चा पाठला करायचा आहे. आपण टॉसच्या दिशेने जाऊया. दोन संघ एकमेकांसमोर येतील. एक वाघोबा पाटीलपाड्याचा संघ जो आता मैदानावरती केलेला आणि प्रताप ट्रान्सपोर्ट्स 9282 खार्डी संघ. चला या पुढील मॅचच्या टॉससाठी एका बाजूला वाघोबा पाटीलपाडा आणि प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. जिथे जीत पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होतोय. अच्छा रजनीतला हा सामना क्रमांक 7 आणि यानंतर एक अंतिम सामना DX वॉरियर तलावपाडा आणि बाप्पासाहेब फणसपाडा. आणि आजचं शेड्यूल या पद्धतीने आपल्याला पॅक होताना बघायला मिळेल. चला या इथून टॉस होईल आणि त्या मॅचचा टॉस. चला अमोल वेळ न घेता आपण त्वरित या. आणि इथे टॉस आपण करतोय. जीत पाटील आहेत. हेड टेल अमोलला संधी दिले. अमोलचा कॉल असणार आहे. हेड सीज कॉल अँड इट इज टेल. येस टॉस मात्र इथे आपण पाहतायत वाघोबा पाटीलपाडा या संघाने जिंकला. जीत पाटील सर थँक्यू सो मच. तुम्ही मुख्य व्यासपीठावरती स्थान पण नवा. आता टॉस जिंकले त्यावेळेला त्यांनी सांगितलं खूप वेळानंतर आता मी टॉस जिंकलोय. टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग तुम्ही स्वीकारताय. प्रतिस्पर्धी संघाला निमंत्रण देतात गोलंदाजीसाठी. बॅटिंग करताना त्यांच्या गोलंदाजीच्या विपक्षात तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? तसं ॲव्हरेज आता 2 मॅचमध्ये आम्ही 60 पर्यंत पोहोचलोय. तोच प्रयत्न करूया. ठीक आहे. तुम्हाला त्या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तू टॉस जिंकला असता अमोल तू काय स्वीकारलं असतं? फलंदाजी. आता गोलंदाजी करायच्या. तुम्ही भरपूर भन्नाट फॉर्मात आहेत. एकंदरीत टीम एफर्ट्स कसे चाललेत? टीम एफर्ट्स खूप छान चाललेत आणि टीम चांगली करते म्हणून आम्ही 3 मध्ये 3 जिंकलेत. येस थँक्यू सो मच. हे होते अमोल. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा जिथे वाघोबा पाटीलपाडाने टॉस जिंकलाय. प्रथमतः स्वीकारले फलंदाजी. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आदेश पाटील सर आणि त्यांच्या साथीनं क्रिकेट एक्सपर्ट अर्थात तुकाराम मंगेला सर जोडले जातील. थँक्यू सो मच. DBN लाईव्ह. थँक्यू. उत्कर्ष पाटील यांचा आपण आवाज ऐकतो. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 जे आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला चंद्रकांत, दुसऱ्या बाजूला आकाश आणि पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज.
अडीच झालाय तो आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात संपलाय. 38 धावा केल्यात आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो वीर योद्धा तलावपाडा या संघाला. आकाश करिता कॅश प्राइज आहे. हेमंत वैती डोलिव लागोपाठ 3 षटकारांकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आधी लागलं जात आहे. थँक्यू सो मच तुकाराम मांगेला सर. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकताय. खोलवरला येईन ते यावेळेस अगदी आपण पाहू शकाल. चंद्रकांत थोडासा निराशाजनक कामगिरी केलंय कारण की त्याच्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे परंतु ते पोटेन्शियल तेवढं दाखवलं नाहीये. म्हणूनच होतं क्रिकेटमध्ये असं कधी कधी की जी गुणवत्ता आहे ती आपण दाखवण्याकरिता प्रयत्न तर करताय परंतु तेवढा प्रतिसाद आणि साथ लाभत नाहीये. फॉर्मच्या बाबतीमध्ये आपण उद्घोषणा करू शकतो त्या बाबतीमध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला थोडंसं तो आहे काल जो थोडंसं खराब काही खेळाडूंनी या प्रीमियर लीग मध्ये ते पाहिलंय. म्हणजे अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही केली. अपेक्षाभंग जरूर झालाय. आता अमोल मगननं तेच सांगितले आमची टीम चांगल्या करते किंवा प्रत्येक जण चांगला खेळतोय त्याच्यामुळे त्यांचा टीमचा जो ग्राफ आहे ना तो वर चढला. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू चालाय सीमा रेषे जवळ पार चौकार. VGPL 4 चौकार. 5 अंकांवर स्कोर कार्ड आहे. अगदी आपण पाहू शकाल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. आधी या संघामध्ये हे क्षेत्ररक्षण जेव्हा खराब होतो तेव्हा बाकीच्या खेळाडूंचं जे मानसिक खच्चीकरण होतं ना तुकाराम सर ते सुद्धा अगदी पाहायला मिळतंय. 5 चेंडू अडवणं योग्य होता त्या दिशेने थोडेसे लेट झाले आणि या दोन्ही पायांच्या अगदी मधोमध चेंडू निघून गेला. 4 धाब्यांकरिता थोडंसं ग्रो व्हावं लागेल. इथून चांगलं क्षेत्ररक्षण हे करावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये डॉट बॉल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला खराब फिल्डिंग झाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या टीमवरती होत असतो. आणि अशा वेळेला ज्यावेळेला टीम चांगला करत नाहीये आपला मागच्या दोन्ही सामने ज्या पद्धतीने चांगले नाही घडले. सुरुवात चांगली होती. वीर योद्धांना सुरुवात चांगली विजयानं केली होती. त्यानंतर लय कुठेतरी हरवली. सूर थोडासा हरवला आणि त्यानंतर आता त्या विजयाची वाट तो आता संघ पाहतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. ऑन द टॉस केले होते. जास्त बाहेर आहे. पंच वळतात इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा. विपुलची गोलंदाजी आपण बघतोय. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 6. अगोदरच्या 5 मॅचचं आपण विश्लेषण करूया तुकाराम सर की 5 मॅचेसमध्ये आपण पाहिलं की 50+ धावसंख्या. आज काही सामन्यांमध्ये त्या धावसंख्या डिपेंड सुद्धा झाल्या परंतु अगदी 12 वाजून गेल्यानंतर पुन्हा एकदा तो लो स्कोरिंग गेम म्हणजेच काहीतरी घडतंय काहीतरी बिघडतंय या स्पर्धेमध्ये. कधी धावसंख्या कमी असते कधी सुरुवात चांगली होते तर कधी आपण पाहताय सुरुवातीमध्येच थोडीशी कुठेतरी कमतरता जाणवते धावींच्या बाबतीमध्ये आणि या मॅचमध्ये सुद्धा ती जाणवली कारण की धावा परिपूर्ण बनल्याने नावा मोठं होती परंतु त्या नावांनी त्या पद्धतीने काम केलं नाही या संघामध्ये. जसं आपण पहिल्या दिवसापासून तेच विश्लेषण करतोय की पहिल्या दिवसामध्ये सुरुवातीला धावा आल्या नंतर आल्या. कालच्या दिवसामध्ये सुरुवातीला धावा नाही आल्या नंतर आल्या आणि आजही तेच घडलंय. सुरुवातीला धावा आल्या आणि अक्षरशः आता धावांचा ओघ आटलाय. ओघ थोडासा आटलाय आणि असं घडतं कधी कधी एप्रिल मे महिना आला ना का मग 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी येतं ना तसं काहीचा प्रकार आहे. जो पाणीसाठा कमी होतो. फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने टिपलाय जाईल. विकेट पाहिजे होता टीमला रॉयल स्ट्रायकरला. तो विकेट पहिल्या षटकामध्ये आलाय. पहिला गडी बाद. झाले बघा. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला गेला होता. हा फटका पुलचा फटका खेळायचा होता. बॅट थोडीशी हातामध्ये फिरली त्याच्यामुळे तितकी ताकद जनरेट होऊ शकली नाही त्या फटक्या मागेमध्ये आणि समोरच्या दिशेनं पाहिलं तर हा झेल टिपला गेलाय. आकाशच्या रूपानं लागलाय पहिला धक्का आणि आकाशच्या रूपानं लाभलंय पहिलं यश रॉयल स्ट्रायकर 799ला. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि त्यामध्ये अगदी आपण पाहताय तेवढी ताकद नव्हती तेवढा फोर्स नव्हता आणि एक चांगला झेल परिवर्तित झाला. 6 अंकांवर पहिला धक्का. वीरयोद्धाज तलावपाडा या संघाला. पहा लक्ष फार मोठं नाही आहे परंतु इथून त्या लक्ष्यांचा पाठलाग जर या पद्धतीने होत राहिला ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा ती धावसंख्या थोडीशी कठीण बनताना पाहायला मिळणार आहे. बिलकुल आपने सही का. टार्गेट बडा नाही आहे. लक्ष मोठे नाही आहे पण तुम्ही दुर्लक्ष करून खेळा ना ते लक्ष मोठं ठरू शकेल. हे लांब जाऊ शकेल तुमच्यापासून कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. 39चा पाठलाग आहे. 24 चेंडू आणि 33 धावांचं अजूनही पाठलाग करायचं आहे. सुधीर आहे या स्पेलमध्ये. सेकंड पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने चंद्रकांतच्या बॅटमधनं हा मोठा तडाखा पहिला मारलाय. या षटकाची सुरुवात झाली मोठ्या फटक्याने. मिळतील धाबा 6 चंद्रकांतच्या बॅटमधनं षटकार.
तर सुधीरला पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा राखत होते, आता विदिन द स्टंप गेले होते. हा चेंडू जर पाहिला तर विदिन द स्टंप गेले होते आणि त्या विदिन द स्टंप चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चंद्रकांत ज्याचा आपण उल्लेख करतोय की फार चांगले क्रिकेट त्यानेही खेळलेले आहेत, पण ही स्पर्धा आहे कदाचित तो टच तो कुठेतरी लांब होता, तो आता पुन्हा एकदा टच सापडण्याचा प्रयत्न चंद्रकांत करतोय. चेंडू सीमारेषे पार षटकार. 12 अंकांवर स्कोर कडाय. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. फॉलो केलं यावेळेस गोलंदाजाने, थोडासा वेग होता. या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर हलकासा स्किड झाला, बॉडी लाईनला आदळला गेलाय. धाव घेण्याचा मानस नाही. या डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळतं. 39 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 12 अंकांवर एक गडी बाद. वीर योद्धास तलावपडा हा संघ अगदी आपण पाहत आहे. सुधीरने या षटकाची सुरुवात थोडीशी खराब केली, परंतु कमबॅक च्या रूपाने मात्र हा डॉट बॉल हाताळलाय. 12 अंकांवर स्कोर काढाय. हलक्याशा हाताने खेळण्याचा हा मानस. ड्राईव्हचा फटका आहे. कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने जातील, कारण की बॅकअप करिता क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचंच कारण हे थोडंसं इरर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 14 अंकांवर एक गडी बाद. बिलकुल बॅकअप नाही होगा तो जल्दी पॅकअप भी होगा. बॅकअप नाही दिलं तर पॅकअप करावं लागणार अशा सामन्यामध्ये, ज्यावेळेला तुम्ही महत्वाचा मॅच खेळता या सामन्यामध्ये यायचं आहे. पण हे कधी घडतं माहिती आहे का, ज्या वेळेला सर्व जर खेळाडू पाहिले तर कोणीच कोणाला चेअरअप करत नाही, कोणीच कोणासाठी टाळ्या वाजवत नाही, किंबहुना कोणी कोणाला आवाजही देत नाही. बघा हे सगळं घडतं. खांदे झुकलेत तुमचे, मोराल थोडासा खाली गेलाय. हा क्षण आहे जो एकमेकांना सांगायचा आहे नाही आपण जिंकू शकतो, इथून विजय होऊ शकतो, या सामन्यामध्ये परतू शकतो, हे एकमेकांना सांगण्याची वेळ आहे. पण आता नाही, खांदे झुकलेत आणि त्याचा फायदा आता प्रतिस्पर्धी संघ उचलतोय आणि चेंडू फ्लॅट बॅटेड लॉंग ऑफ सीमारेषा पार. हा चेंडू गेलाय षटकार. थँक्यू. 20 अंकांवर फ्लॅटेड 6 अगदी चंद्रकांतच्या बॅटमधनं आणि या धावेच्या दिशेने अग्रेसर होत असताना आता वीर योद्धा तलावपडा हा संघ. मोठा फटका मारण्याचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक. आता कमबॅकचे सिग्नल स्वतः सुधीर आहेत, त्याने दिलाय धीर. विकेट मिळाली. फलंदाज बाद. चंद्रकांतच्या केळीचा अंत. फटका बघा ऑफस्टॉपच्या बाहेर होता, कव करून थोडासा बाहेरच्या दिशेने जात होता आणि त्या चेंडूला खिचून म्हणजे जसं पूल करायचा होता ट्रॅक करून हा फटका फसला आणि स्वतः गोलंदाजीवरती झेल टिपलाय सुधीरनं. जे विकेट पहिला विकेट लवकर प्राप्त केला होता, पण त्याच्यानंतर जे धावा आल्यात तिथून हा मॅच आहे ना जो येऊ शकला असता रॉयल स्ट्रायकरकडे, तो मात्र पुन्हा एकदा तिथे गेला. पण या एका विकेटनं प्रयत्न जरूर करतोय रॉयल स्ट्रायकरचा संघ. दबाय धबालकावरती 2 गडी बाद. 20 अंकांवर 2 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील. सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. बीट झाले फलंदाज. षटकाचे सुद्धा होते ते समाप्ती. 39 धावेंचा पाठलाग अगदी होतोय त्या दिशेने आणि 20 अंकांवर 2 गडी बाद. अजूनही 19 धावेंची आवश्यकता असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 चेंडू 19 धावा. किंवा एक सुंदर अशी रिदम डीजे यशवंतच्या माध्यमातून येऊया मॅचच्या दिशेने. अठरा चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी वीर योद्धा तलावपाडा संघ आता पाठला करतो. 39 धावांचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. महत्वाचं षटक आहे. जरा कमबॅक करायचं मॅच मध्ये यायचं तर या षटकामध्ये जसं आपण पाहिलं तर 18-19 समीकरण आहे. या समीकरण अजून जर लांब न्यायचं तर 2 ते 3 धावांचं षटक 1-2 विकेट या षटकामध्ये पाहिजे. भावेशच्या हाती चेंडू देताना तेच म्हणून व्यक्त केले कर्णधारानं. साइड आर्म ऍक्शन आहे. रीड करताना थोडंसं कठीण होतं. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू थोडा खाली राहिलाय, खालून निघून गेला आणि हा पहिलाच आलाय निर्धाव चेंडू. डॉट बॉल येतोय. चांगली लाईन आहे. राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय जो बाहेरच्या दिशेने जातोय. ऑन साईडला स्लॉक तर करायचं होतं परंतु बीट झाले जगदीश यांना अगदी आपण पाहत आहे. 20 अंकांवर 2 गडी बाद. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवर. तोच अँगल आहे परंतु यावेळी जास्तीत जास्त बाहेर आहे. पंचांनी हेरलं. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर मिळेल. 21 अंकांवर धावफलक. आता काय करतो की ज्यावेळेला विकेट आपल्याला पाहिजे असतं ना
त्यावेळेला गोलंदाज जास्त प्रयत्न करत असतो. प्रयत्न जास्त प्रयत्न करत असतो, कारण तो डोक्यामध्ये कायम विचार त्या विकेटचा चाललेला असतो. कदाचित ते कारण असावं की मागच्या चेंडू जर आपण पाहिला तर स्क्वेअर आलाय, वाईट चेंडूचा इशारा झालाय. 21 या अंकांवर स्कोर कार्ड आहे 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर. जगदीश यांना अगदी आपण पाहताय हर हुन्नरी खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं या खेळाडूने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस दाद मागितले. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु पंच आपल्या मताशी ठाम आहे. डॉट बॉलची सांगता राऊंड द विकेट नाही. हा अँगल पुन्हा एकदा भावेशाचा अगदी आपण पाहू शकाल. थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली, ज्याला आपण म्हणतो ना की स्लिंगी ऍक्शन आहे, आणि त्या पद्धतीने हे गोलंदाजी करण्याची मानसिकता. आणि हलकासा चेंडू मात्र जी वाईट लाईन आहे त्याच्या आतमधनं मात्र ट्रॅव्हल झाला, नंतर बाहेरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळाला. आणि ते तीच जी शैली आहे ना किंवा तीच जी ॲक्शन आहे, ॲक्शन में क्वेश्चन आहे आणि त्याला रीड करता येत नाहीयेत. आता बाहेर आहे, लेग स्टम्पच्या बाहेर आहे. हा चेंडू हाताला गेला होता. मागचा 2-3 चेंडूचा फॉलो थ्रू पाहिला तर मध्ये येत होता, व्हाईट बॉलचा इशारा होता. हा फॉलो थ्रू थोडासा जर आपण पाहिला तर लक्षात येईल हा चेंडू व्हाईट बॉल का झालाय. बघा हा फॉलो थ्रू ना समोर गेला. मागे 2-3 चेंडू आहे ना ते अक्रॉस जात होते, त्याच्यामुळे तो चेंडू आत येत होता, हा बाहेर गेलाय. पुन्हा एकदा लिव्ह केलं या चेंडूला आणि अगदी पुन्हा एकदा बीट झाले. म्हणजेच एक डॉट बॉल येतोय, तदनंतर वाईड येतोय, पुन्हा एकदा हा डॉट बॉल आलाय. म्हणजेच धावसंख्येच्या दिशेने वाटचाल तर होत आहे, परंतु तिथून अगदी पडताय. डॉट बॉल जर इथून येत राहतील तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असतील, परंतु जर अतिरिक्त धावा आपण बहाल कराल तर मॅचच्या दिशेने मात्र तो कमबॅक आहे ना तो थोडासा निष्फळ ठरणार आहे. आता पहा पुन्हा एकदा वाईट चेंडू, म्हणून त्या गोष्टीची उद्घोषणा मी केली की अगोदर डॉट, तदनंतर वाईट, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा वाईट. आणि धावफलक अगदी बोर्डवर आहेत 23 अंकांवर. 23 धावा धावफलकावरती. 15 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. जसं तुम्ही विश्लेषण केलंय, एक चांगला चेंडू एक खराब चेंडू. मग मागे आता खराब चेंडू आलाय तर आता एक चांगला चेंडू येणार का? वाईट चांगला चेंडू म्हटलं ना, आता एक चांगला चेंडू येणार. आणि धावाच्या याची गरज होती का? सर्व काही सुरळीत चाललंय बाबा, इसकी काय जरूरत होती? ह्याची काय आवश्यकता होती? गरज नव्हती. अशा वेळेला धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया. 16 धावांची आवश्यकता आहे. मागचा चेंडू देखील आपण पाहिला होता, ज्याच्यावरती धाव करण्याचा प्रयत्न जगदीश बाद झालेत. आणि जर टाइम लाईन पाहिलं ना मागचे 5-6 चेंडू तर आपल्या लक्षात येईल. ज्या दिवशी तुम्ही म्हटले ना की एक चांगला चेंडू, बघा टाइम लाईन बघा, एक वाईट चांगला चेंडू, वाईट चांगला चेंडू, वाईट चांगला चेंडू. आता येणार काय? वाईट येणार का? आणि अगदी तीच प्रतीक्षा असेल की काय, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. 23 या अंकांवर 3 गडी बाद. विश्वासजी पाटील आपण संपर्क साधायचा आहे. सत्यवान सामने आपल्याला पुकारतायत आणि वाईट आलाय. तो सिलसिला पुन्हा एकदा जारी आहे. आज काहीतरी वेगळं पण अगदी पाहायला मिळालं या षटकामध्ये. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झाले समांतर, अवांतरच्या रूपाने धाव जॉईंट होईल आणि रेफर केले. गोलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केले. नाही, चॅलेंज नाही केलंय. अच्छा, त्या दिशेने जी स्टंपिंग झालंय त्याकरिता मात्र यावेळेस थर्ड अंपायर रेफर करण्याचा मानस. आता पंचांना सुद्धा या ठिकाणी मात्र काही गोष्टी पाहाव्या लागतील, न्याहाळाव्या लागतील. पंचांनी तर आता पाहायचा विचार केलाय. OUT आउट, बाहेर राहिले, थोडेसे बाहेर राहिले. असं वाटतं की बाबा बाहेर का फिरत राहिले आपण. मागच्या 2 चेंडूचा खेळ पाहिला, 2 चेंडूवरती धावाच्या स्वरूपात गडीबाद झाल्यात. आणि जे आता टाइमलाईन पुन्हा एकदा बघूया आपण. तो वाईट चांगला चेंडू, वाईट चांगला चेंडू, वाईट चांगला चेंडू. आणि येणार आता काय येणार त्याच्यावरती चर्चा. व्हाईट बॉलचा इशारा इथे आला होता, याचा अर्थ याच्यानंतर एक चांगला चेंडू येऊ शकतो, कारण हे मागे 4-5 चेंडूवरती पाहिलंय. लांब लचक षटक आहे ज्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल व्हाईट बॉल, डॉट बॉल, व्हाईट बॉल, डॉट बॉल, हे आज पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय. जणू काही रांग लागले चेंडूंची असंच पाहावं लागतंय. आणि वाईट इशारा आलाय. 24 अंकांवर धावफलक. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बरंच लांबवरचं हे षटक राहिले भावेशाचं. म्हणजेच फलंदाजांना सुद्धा थोडंसं कुठेतरी माइंडसेट आता चेंज करावं लागेल.
आणि आता पहा डॉट आलाय म्हणजेच तोच सिलसिला वाईट आल्यानंतर डॉट बॉल तुकाराम सर. डॉट आला आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा लांब आलाय षटक. एखाद्या फाटकावरती आपण उभे असताना मालगाडी पास होते ना आपण फक्त डबे मोजत राहतो. 40 झाले 42 झाले 50. आणि या षटकामध्ये अजून पर्यंत 9 चेंडू हाताळ्यात. 4 वाईट हाताळ्यात 9 चेंडू हाताळ्यात. वाईट चांगला चेंडू वाईट चांगला चेंडू वाईट चांगला चेंडू वाईट. आता एक चांगला चेंडू आलाय याचा अर्थ पुढचा बॉल आउट. शेवटचा चेंडू चांगला हाताळलाय आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट गडी बाद झालाय. आणि म्हणावं लागेल की वाईट टाकून टाकून विकेट घेतलेत भावेशाने. त्या स्थितीमध्ये फलंदाज सुद्धा रेडी नव्हते. कधी वाईट येतोय कधी डॉट बॉल येतोय. आता मात्र स्मित असं आहे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा. बरंच लांबवरचं षटक राहिलं. फायनली मात्र ते झाले समाप्त. 24 या अंकांवर 5 गडी बाद आहेत. आता इक्वेशन अगदी आपण पाहून घेऊयात. येणारे चेंडू असतील इथून तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 15 धाबींची आवश्यकता. घेऊया क्विक ब्रेक आणि येऊया मॅचच्या दिशेने. शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न बर अन पदार गेला न बर पुरी जरा पूर्ण थँक्यू. पण आदेश त्या षटकाचं वैशिष्ट्य काय होतं म्हणजे वाईट चांगला वाईट चांगला. त्या षटकामध्ये ना बॅटनं एकही धाव आली नाही. 4ही धावा आल्या त्या वाईटनं आल्या. एकही धाव याचा अर्थ बॅट्समनने पण चूक केली ना. जसा मिस्टेक त्या बाजूला झाल्या तशा मिस्टेक या बाजूला देखील झाल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का 39 धावांचा पाठलाग आता 12-15 वरती येऊन थांबलाय. मॅच आता थोडी रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचले. आणि हे षटक परिपूर्ण डिसाइड करणार आहे की हे मॅच कुठल्या दिशेने जाईल. 12 चेंडू 15ची आवश्यकता. हलक्याच्या हाताने खेळला बॅकफुटला जाऊन सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस. शॉर्ट मिड विकेटला फील्ड होईल. एक सिंगल धाबेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 25 या अंकांवर 5 गडी बाद. 14ची आवश्यकता असेल. 11 चेंडूंचा खेळ अद्याप इथून शिल्लक आहे. विपुल आहेत गोलंदाजी मार्कवरती. 11-14चा मॅच आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला हे षटक महत्वाचं आहे. तसं आपण T20 मध्ये बघतो ना 19वीस षटक महत्वाचं असतं कारण त्या षटकामध्ये धावा गेल्या तर 20 षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करता येत नाही. क्षेत्राची रचना आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीनं फिरवली जात असताना ऑफसाईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंटला डीपला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑन. टेलिकेट रास काय फटका खेळाय. बॅटची फेस ओपन केली. वेग तुमच्याकडे आहे आणि त्याच वेगाचा फायदा आम्ही उचलू हे फलंदाजीने दाखवले. चेंडू सीमारेषा पार चौकार. एक बंगला दे माया सासऱ्या करतो लग्न एक बंगला दे माया सासऱ्या करतो लग्न. खूप चांगला फटका होता. डेलिकेट टच ज्याला अगदी आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर. कॅश प्राइज येते अविनाश करिता आदरणीय अंकुजी पाटील. एका षटकाराकरिता 500 रुपये. सेन्सेक्स वाढलाय. सेन्सेक्स बरोबर मध्यरात्र उलटून गेले ना आता सेन्सेक्स वाढू लागलाय. असंही शेअर मार्केट आहे ना शुक्रवारी संध्याकाळी 5 नंतर बंद होतो. पण आता काय झालंय BGPL चालू आहे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग लागले आणि हा शेअर मार्केट आता कुठे सुरू झालाय कारण उद्या जसा ग्रँड फेअरचा दिवस आहे. फील्ड केले थ्रो थोडासा वेळ गेला. तुम्ही नेम धरायला गेले आणि त्या नेम धरण्यामध्येच वेळ गेलाय. तुम्ही तो क्विक रिस्पॉन्स करायचा होता. क्विक थ्रो करायचा होता. रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल काय घडलं होतं. क्षेत्ररक्षक तर तैनात होता बरोबर तरबेज होता पण थ्रो करताना जो नेम धरण्याचा प्रयत्न केला ना तो धनुष्यबाण तो ताणला गेला बघा. तो ताणला ना तिथे वेळ गेला आणि वेळ जात असताना चेंडूही गेला. 2 धावा चेंडू देखून नेम धरून खेळण्याचा आणि त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल हेरण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर खूप जास्तीत जास्त शफल झालाय. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आहे. आता धावींच्या दिशेने अग्रेसर तर व्हायचं आहे परंतु अग्रेसर होत असताना जर डॉट बॉल येतील ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक कलाटणी पाहायला मिळेल. विपुलाचं षटक आहे. एकाच संघातून खेळताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहायला म्हणून एकमेकांच्या खानाखुना ठाऊक असतील परंतु अविनाशाला थोडंसं ग्रो अप करावं लागेल. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. सॅकेरेला अविनाश. 8 चेंडू 8 धावा. धावा धावा भावा धावा असा आहे. धावा आहे मैदानावरती. जेल टीपला जात नाहीयेत. आता कहाणी आले हम साथ साथ है हम एक साथ है सत्ते पे सत्ता. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू शिल्लक असतील. 7 धाब्यांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी केली विपुलाने या षटकामध्ये. एक चौकार जरी आला असला ना तरी सुद्धा 3 चेंडूमध्ये थोडंसं कंट्रोल दाखवलंय. शेवटचा अंतिम चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा मानस कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाणा
परंतु वाईटचा इशारा आणि परिपूर्ण रेफर केले, चॅलेंज केले पंचांचं या डिसिजनला. सो पुन्हा एकदा थर्ड अंपायर येतील, चेक केलं जाईल. रिप्लाय मध्ये अगदी आपण पाहू शकाल विपुलेची गोलंदाजी ओव्हर तो विकेटने होते. टप्पा पडल्यानंतर अगदी काहीतरी घटित झालंय बाहेरच्या दिशेने तर गेलाय, परंतु पंचांचं त्या ठिकाणी मत काय असेल हे सुद्धा रिप्लायच्या माध्यमातून थर्ड अंपायरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी अगदी न्याहाळल्या जातील, पाहिल्या जातील, तपासल्या जातील आणि निर्णय आपल्यापर्यंत अगदी तो सुपूर्द होईल. पंचांनी ऑफिशियली वाईट तर घोषित केलाय, परंतु बघूया काय निर्णय आहे. पंच पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतात की ज्यावेळेला चेंडू इथे हाताळला गेला होता त्यावेळेला काय घडलं होतं. डीबीएन ते स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 7चं समीकरण आहे, हा चेंडू महत्वाचा आहे. आणि या पंचांनी सांगितले इट्स फेअर डिलिव्हरी. आता फेअर अँड लवली आहे का ते बघूया. तर असं म्हणतात ना आदेश फेअर अँड लवली आल्यामुळे कोण गोरा झाला नाही आणि विवो ऑपो आल्यापासून कोण काळा राहिलं नाही, कारण फिल्टर आहे ना त्याच्यामध्ये. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. एक हलकीशी धून यशवंत डीजे यांच्या माध्यमात ऐकूया. आणि 6-5चे 2 मॅच पाहिलेत, आता 6-7चा 1 मॅच पहा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या रजनी स्पर्धेमध्ये. VGPL सीझन 3 मध्ये 32 अंकांवर 5 गडी बाद 7 धावेंची आवश्यकता आहे. 7 द्यावी लागेल कुठल्या तरी एका गोलंदाजाला, परंतु त्याकरिता प्रतिसाद हा क्षेत्ररक्षकांचा सुद्धा असला पाहिजे. आता इथून जर धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला काहीतरी हा पराक्रम खराबच लागणार मैदानाच्या दिशेने. तर फलंदाजी करणाऱ्या संघाने काय चुकी केली तुकाराम सर? जिथे सुरुवात कणखर झाली होती, जास्तीत जास्त डॉट बॉल खेळले गेले, मेरिटनुसार जर खेळले असते ॲज अ सिंगल ॲज अ डबल, या सर्व काही गोष्टी खूप मायने राखल्या असत्या. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत एक जिवंतपणा ठेवलाय, थोडीशी चुकी घटित झाली फलंदाजी करता. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. मागच्या 2 षटकामध्ये 12 धावा आल्यात. 18-19चा मॅच होता. 18-19चा मॅच आता 6-7 7-6 नाही आहे, 7 राहावाला आहे. हा एकमेकांच्या साथीनं जोडीनं सहकार्यानं राहण्याची वेळ आता मैदानावरती आलेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतोय त्याच्यावरती आहे मयूर आहे. अविनाश टायकरेनला, आदित्य नॉनस्ट्राईकेनला. 6-7. आता बघा प्रेक्षक आहे, चारी बाजूला प्रेक्षक आहेत, पण पिन ड्रॉप सायलेंट आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू चालाय जोपर्यंत डीपॉर्नर क्षेत्ररक्षक येतील. वैभव पडल्या चेंडूवरती थ्रो आलाय पण भाई आपने स्टंप के पहले क्या कलेक्ट किया. ज्या वेळेला तुम्हाला ते स्टंपच्या पाठी उभा बेसिक आहे. यष्टी रक्षकाला बघा थ्रो बघा, वैभवचा थ्रो बघा, परफेक्ट थ्रो होता, पण यष्टी रक्षक कुठे आहेत? स्टंपच्या पुढे उभे आहेत. यांना बिहाइंड द स्टंप उभं राहायचं आहे. कदाचित तिथे मिस्टेक झाली, चूक झाली आणि 2 धावा आल्या. आता हीच मिस्टेक थोडंसं विजय आणि पराभवाचं अंतर ठरू शकतं. 2 महत्वाच्या धावा आहेत. आता 5 धावेंची आवश्यकता इथून असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 5. परिपूर्ण या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो का की रोमांच आहे आणि तो रोमांच कन्सिस्टंटली येऊ शकला असता, परंतु मिस्टेक पुन्हा एकदा जागते रहो. स्लिपी स्लॉपी झाले आणि ही मॅच सुद्धा स्लॉप होत असताना अगदी आपण पाहत आहे. 4 धावा, आता 1 धावेंची आवश्यकता विजय होण्याकरिता. रिप्ले बघा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता. बघा आलं होतं, ड्राईव्हच्या लाईन वरती होतं, ड्राईव्ह करायचा. पहिला यष्टी मिस केला आणि पाठीमागे शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. मिस्टेक झाली, चूक झाली. अशा वेळेला तुमची बॉडी बिहाइंड द ठेवायची असते, शरीर त्या चेंडूच्या पाठीमागे ठेवायचं असतं. तिथे नाही ठेवता आलं तिथे. आता 4 चेंडू 1 धाव. 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेबल झालाय आणि विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना वीर योद्धा तलावपाडा हा संघ. यानंतर नेक्स्ट मॅच वाघोबा पाटीलपाडा आणि प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खार्डी या संघाकडे. एकीकडे आतापर्यंत एकही विजय नोंदित करता आला नाही वाघोबा पाटीलपाडा संघाला, तो दुसरीकडे प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खार्डी हा संघ आतापर्यंत अनबिटेबल राहिलाय. सो त्यांच्याकडे सुद्धा लक्ष असेल.
प्रतिष्ठेकरिता लढाई ही खूप महत्वाची आहे. जर एखाद्या स्पर्धेमध्ये तुकाराम सर आपण आपली एखादी चांगली टीम घेऊन उतरताना तेव्हा त्या टीम करिता थोडंसं तरी लढणं, थोडंसं तरी मात्र संघर्ष करणं खूप महत्वाची बाब आहे. आता ती गोष्ट पाहायला मिळेल का नेक्स्ट मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं योग्य असेल. परंतु तुर्तास आपण मॅचच्या दिशेने 3 चेंडू शिल्लक आहे, एका धावेची आवश्यकता. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. स्ट्रायकरला अविनाश कट केलाय शेवटच्या क्षणी पाठीमागे बिहाइंड द विकेट. हा चेंडू गेलाय सीमारेषे पार. विजयी चौकार. थँक्यू. या समय आपण पाहणार आहोत वैभव 24 धावा नाबाद राहिले. 17 चेंडू मात्र त्याने घेतले. स्ट्राईक रेट तेवढा कन्व्हिन्सिंग नव्हता. सुधीर 8 धावा 6 चेंडूकडे गंभी त्याला आपण पाहिलं 2 धावा त्याच्या बॅटमधनं 4 चेंडू त्याने फेस केले. परंतु अविनाश याने मात्र आपण पाहताय या मॅच मध्ये अगदी अपकड निर्माण केली. 8 चेंडूकडे 17 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं त्याने हाताळली.